श्री स्वामी समर्थ माझ्या गोड ताईंनो. तर चला तर मग आज बघा गडवाल साडीवरच्या ब्लाऊजची बाही डिझाईन इथं मी साडीतल्या कपड्यापासून तयार करणार आहे. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने हाफ भाईवर ही डिझाईन कशी तयार करायची आहे ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इथं अशा पद्धतीने इथं मी बाही शिवून तयार करणार आहे. बघा तर किती छान इथं बाही तयार झालेली आहे. तर याला साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथं एक बाही मी शिवून घेतलेली आहे. तर दुसरी बाही इथं तुम्हाला मी शिवून दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इथं बाही कट करून घेतलेली आहे. तर पूर्ण बाहीची लांबी ही 5.5 इंच आहे बघा. तर तुमच्या बाहीची लांबी जेवढी आहे तेवढी तुम्हाला इथं बाही लांबी टाकायची आहे. आणि बाहीची घडी आहे 8.5 इंच, बाही लांबी आहे 5.5 इंच आणि बाही घडी आहे 8.5 इंच आणि पूर्ण दंड घेर घेतलेला आहे इथं मी 7.5 इंच. तर अशा पद्धतीने इथे बाहीची मापं टाकलेली आहेत आणि खालच्या साईडला बाही ही 2.5 इंच कमी करून घेतलेली आहे. बघा या छोट्याशा बाहीवर आपल्याला डिझाईन करण्यासाठी लांबी घ्यायची आहे 3.5 इंच आणि रुंदीला घ्यायचं आहे 2.5 इंच. अशा पद्धतीने माप घेऊन इथं ही रेष इकडे जोडून घ्यायची आहे. तर जेवढी डिझाईन करायची आहे तेवढाच कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. अस्तरवर अगोदर कपडा कट करायचा आहे बघा डिझाईन करण्यासाठी. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला ही बाही डिझाईन कशी शिवून तयार झाली आहे ती समजणार आहे. तर इथं एवढाच कपडा मी कट करून घेतलेला आहे. या कपड्याची लांबी आहे 3.5 इंच आणि रुंदीला कपडा घेतलेला आहे 2.5 इंच. तर अशा पद्धतीने डिझाईन करण्यासाठी आपल्याला एवढं माप इथं कट करून घ्यायचं आहे. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला मेन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिकवर आता ही बाही ठेवायची आहे आणि इथं बाहीला शिवून घ्यायचं आहे. तर शिवत असताना आपल्याला काळजीपूर्वक बघायचं आहे. तर मी कुठून शिवत आहे. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जेवढा आपण डिझाईनसाठी कपडा कट करून घेतलेला आहे तिथंपर्यंतच आपल्याला तेवढंच अंतर हे शिवून घ्यायचं आहे. या त्रिकोणाच्या साईडने फक्त आपल्याला एवढं शिवून घ्यायचं आहे अगोदर. आणि एवढं शिवून झाल्याच्या नंतर आता समोरच्या साईडने एक टीप टाकून घ्यायची आहे. बघा ही बाही शिवत असताना या पद्धतीने आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे. तर साधी आणि सोपी पद्धत आहे आणि कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे. खूप कमी वेळामध्ये तयार होणारी ही बाही आहे. तर बघा साईडने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे आपल्याला. बघा एका ताईंनी हीच बाही डिझाईन शिवून नेल्यानंतर दुसऱ्या ताईंनी सेम अशीच बाही डिझाईन शिवायला सांगितलेली आहे. तर त्याचाही व्हिडिओ लवकरच येईल. तर मैत्रिणींनो बघायला गेलं तर ही बाही दिसायला एकदम सुंदर आहे आणि साधी आणि सिंपल दिसत आहे, पण बघायला बाही एकदम भारी आहे. माझ्याकडे तर जे कोणी कस्टमर येतील तर त्यांना ही बाही डिझाईन खूप आवडते. तर माझ्याकडची ही व्हायरल बाही डिझाईन म्हटलं तरीही चालेल. तर बघा प्रत्येकांना आवडणारी ही बाही डिझाईन आहे. तर साधी आणि सिंपल बाही आहे आणि बघायला पण खूप छान बाही आहे ही. तर आता याला इथं काय करायचं आहे, तर वरच्या साईडला एक वेळेस दाब टीप देऊन घ्यायची आहे इथं. आणि शिवायला ही एकदम सोपी बाही आहे. आणि बघा ही बाही शिवायला मला कसलाच कंटाळा येत नाही, कारण की ही बाही शिवून शिवून माझ्या हाताखालून गेलेली आहे. म्हणून मला ही बाही शिवायला कधीच आळस येत नाही. कधी ही बाही शिवलं तर मी 5 मिनिटाच्या आतमध्ये मला ही बाही डिझाईन शिवून तयार होते. तर बघा आता तिथं दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर साईडने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडने एक दाब टीप द्यायची आहे. तर खूप कमी वेळामध्ये तयार होणारी ही बाही डिझाईन आहे. तर तुम्हाला इथं व्हिडिओ करण्यासाठी जरा जास्तच वेळ दाखवला असेल, पण शिवायला बाही ही एकदम सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये ही बाही इथं शिवून तयार होते. तर इथं साईडने अस्तर जोडून झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर साडीतल्या कपड्यापासून या बाहीवर डिझाईन करायची आहे. तर आता साडीतल्या कपड्यापासून कशी डिझाईन करायची आहे तर ते बघणार आहोत आपण. आता या ठिकाणी आपण त्रिकोणी आकार दिलेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी गोल आकार द्यायचा असेल तर तुम्ही एवढ्याच अंतरामध्ये गोल ही आकार देऊ शकता. तर गोल ही आकार दिल्यानंतर बाही खूप छान दिसते. तर आता इथं काय करायचं आहे, तर हा कपडा बघा इथं मी घेतलेला आहे. तर या कपड्याला दोन्ही साईडने कट देऊन घेतल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे, एका साईडचे सेंटरला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. बघा एका साईडचे पूर्ण प्लेट एकावर एक एकावर एक एका साईडला इथं शिवून घ्यायचे आहेत. अगोदर एका साईडचे प्लेट शिवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एका साईडचे प्लेट शिवून घ्यायचे आहेत. बघा कॉटनच्या साड्या म्हणलं की तिथं आपल्याला प्लेट हे आपोआप पडतात. तिथं प्लेट आपल्याला प्रेस करायची काही गरज लागत नाही. तर एकदम व्यवस्थित प्लेट पडतात. तर या ठिकाणी मी या बाहीला काही इस्त्री हे केलेली नाही, फक्त हातानेच इथं प्लेट टाकून शिवून घेतलेले आहेत. तरीही किती छान बाही शिवून इथं तयार होणार आहे ते बघा तुम्ही.
तर प्लेट टाकत असताना एका साईडचे एकावर एक टाकलेले आहेत. आता दुसऱ्या साईडची प्लेट टाकत असताना एकावर एक प्लेट टाकून इथं शिवून घ्यायचं आहे. तर समोरच्या साईडने इथं थोडंसं शिवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने इथं मी खालच्या साईडचे प्लेट शिवून घेतलेले आहेत आणि साईडला बघा काठ होता तो कट करून घेतलेला आहे. आता वरच्या बाजूचे प्लेट हे थोड्या थोड्या अंतराने शिवून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने हे वरच्या साईडचे प्लेट शिवून घ्यायचे आहेत. प्लेट शिवत असताना बरोबर आपल्याला अर्धा इंच अंतरावर प्लेट हे शिवून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या साईडचे प्लेट शिवत असताना एकमेकासमोर प्लेटाचे तोंड येऊ द्यायचे आहेत वरच्या साईडलाही बघा. तर अशा पद्धतीने इथं मी प्लेट शिवून घेतलेले आहेत. बघा ही कॉटनची साडी आहे त्यामुळे इथं प्लेट खूप लवकर तयार झालेले आहेत, कारण की ही गडवाल साडी आहे. गडवाल साडी म्हणल्यानंतर गडवाल साडी ही एकदम छान साडी आहे. तर त्याची क्वालिटी ही खूप छान आहे. बघा किती छान इथं प्लेट शिवून तयार झालेले आहेत. तर आता हा मधला पॅच इथं ठेवायचा आहे आणि ही बाही इथं ठेवून आता ही शिवून घ्यायची आहे. ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मधला पॅच शिवत असताना व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे आणि तिथलं अंतर बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे. तर इथं बघा हा पॅच इथं ठेवून शिवून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे, अस्तरवर डिझाईनसाठी जेवढा कपडा कट केलेला होता तेवढा इथं कपडा आहे. तर तोच कपडा इथं आता या डिझाईनवर ठेवायचा आहे आणि ही बाही बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे. तर बघा एकदम बरोबर आपली बाही इथं तयार झालेली आहे. तर वरचा कपडा हा आपण बरोबर कट करून घ्यायचा आहे. तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाही डिझाईन इथं शिवून दाखवलेली आहे. तर आता या डिझाईनच्या साईडला आपल्याला एक गोल्डन कलरची लेस इथं शिवून घ्यायची आहे. तर लेस शिवत आल्याच्या नंतर खाली कोपऱ्याला आल्यावर सुई खालीच ठेवायची आहे आणि बघा इथं पुन्हा कपडा थोडासा वळवून घ्यायचा आहे, म्हणजे बाहीला जसा आकार दिलेला आहे तसाच इथं या लेसचाही आकार येणार आहे. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं बघा लेससुद्धा लावून झालेली आहे आपली. तर या लेसवरती आपल्याला डबल टिप टाकायची आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला साडीतल्या कपड्यापासून बघा छोट्याशा बाहीवर ही बाही कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा गडवाल साडी म्हणल्याच्या नंतर आता सध्या ट्रेंडिंगला असलेली ही गडवाल साडी आहे. तर आणि प्रत्येकाकडेच ही साडी आहे आणि प्रत्येकाला आवडणारी ही साडी आहे. तुम्हाला जर अशी बाही डिझाईन शिवायची असेल तर तुम्ही घरच्या घरीही मशीन असेल तर अशी बाही डिझाईन शिवून तयार करू शकता. तर इथं बघा या डिझाईनच्या खालच्या साईडला एक मी शो बटन इथं ठेवून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला या बाही डिझाईनचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे, त्या हाईपलाही क्लिक करायचं आहे. तर बघा किती छान बाही इथं शिवून तयार झालेली आहे.